दचकून त्याने मागे वळून पाहिलं आणि थोडासा घाबरत तो परत सावरला. मागे ती उभी होती. नेहमी तिच्या नजरेत एक वासना असायची, पण आता मात्र तिच्या नजरेत देखील भीती होती. चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते. नाहीतर इतर वेळा ती कायम एका स्मित हास्यात लीन असायची. "तू कधी आलीस? गाडीत पण माझ्याबरोबर नव्हतीस. धोका, इथे धोका." अतिशय घोगरा असा तिचा आवाज कित्येक दिवसांनी त्याने ऐकला होता. ती त्याला सावध करत होती. तिच्या त्या 4 शब्दांनी तो आता अजूनच घाबरून गेला. त्याला घाम फुटला होता. तो आता तिथून थोडासा खोलीच्या माथ्यावर आला आणि त्याने उजव्या बाजूला बॅटरीचा प्रकाश टाकला आणि खरंच दुर्गंधीने भरलेले धान्याचे ढीग त्याला दिसत होतं. म्हातारीने हेच वर्णन केलं होतं. इतकंच नाही तर त्या व्हिडिओमध्ये सुनेत्राला देखील जे स्वप्न पडलं होतं, ज्यात तिने देखील असंच वर्णन केलेलं, तो माणूस असेल का आता इथेच? मला दिसेल का तो आज? राज त्याच विचारात आता एक एक पाऊल टाकत धान्याच्या त्या ढिगाजवळ आला. तो ढीग म्हणजे इतका विशाल होता की तळघराच्या छतापर्यंत ते धान्य पसरलेलं होतं. जवळ येत त्याने त्या धान्याच्या ढिगात हात घालत मूठभर धान्य हातात घेतलं. थोडेसे ओलसर असलेले तांदूळ, डाळ आणि काही प्रमाणात गहू त्यात होते. धान्याला एक विचित्र असा वास येत होता, पण तरी ते धान्य सडलेलं नव्हतं. हे धान्य इथे कधीपासून असेल? आणि इतकी वर्ष हे धान्य जर इथं असेल तर अजूनही हे धान्य सडलं कसं नाही? एकही उंदीर किंवा तत्सम प्राणी इथे दिसलेला नाही. सहसा इतकं धान्य जिथे असतं तिथे उंदीर हे कुठून ना कुठून येतातच. आता पुढचा कितीतरी वेळ तो त्या तळघरात फिरत राहिला. तळघराच्या भिंती सगळ्याच त्या झाडांनी आच्छादलेल्या होत्या, त्यामुळे त्या भिंतीवर देखील काहीही लिहिलेलं दिसत नव्हतं. तळघरात फक्त दगडाचे 2 खांब होते, जे कदाचित त्या काळात तळघर बांधायच्या वेळीसच बांधले गेले होते. पण त्या खांबावर देखील त्या झाडाच्या शाखा पसरलेल्या होत्या. काही ठिकाणी तर त्या शाखा खांबाच्या आतून बाहेर आलेल्या दिसत होत्या. खूपच विचित्र असं ते तळघर होतं. तो आता तसाच काही वेळ सगळीकडे नजर मारत धान्याच्या ढिगाशी आला. इकडे तिकडे बघत असताना अचानक नजरेच्या कोपऱ्यात तोंड त्याला धान्याच्या ढिगावर कोणीतरी बसलं असावं आणि थोडीशी हालचाल झाल्यासारखं जाणवलं. दचकून त्याने त्या दिशेला पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. ती परत त्याच्या मागे मागे येत होती. "धोका आहे, धोका आहे, गप्प बस." तो तिच्यावर जरासा ओरडला आणि तितक्यात छताच्या दिशेने कुणाच्या तरी पावलांचा आवाज त्याच्या कानांना जाणवला. जणू वरच्या खोलीत किंवा वाड्याच्या वरच्या भागात कुणीतरी चालत होतं. क्षणभर त्याच्या काळजात धस झालं. कोण असेल? ही पण सारखी म्हणतीये धोका धोका. म्हणजे कोणी असेल का इथे? माझ्या मागे कोणी आलंय का? की माझ्या आधीपासूनच इथे कोणीतरी येऊन बसलंय माझी वाट बघत? त्याने जॅकेटच्या खिशात हात घालत गन बाहेर काढली आणि आता तो तिथून चालत जिन्याने वर आला. दार उघडत त्या अंधाऱ्या खोलीतून तो बाहेर आला. तिथून तो आता त्या पंथी ठेवलेल्या खोलीत आला, पण तिथेही कोणीच नव्हतं. नक्की मग कुणाच्या पावलांचा आवाज होता? कुणीतरी होतं इथं, एवढं नक्की. आता ते तळघरही त्यांनी बघितलं होतं. त्याने आता तळमजल्यावर सगळीकडे जाऊन बघितलं होतं, पण तिथं कोणीच नव्हतं. मग ते पावलांचे आवाज जे तळघरात जाणवले ते काय होतं? ही जागा मेंदूशी खेळते माझ्या. काय करावं काही कळत नव्हतं. काय करावं काही कळत नाहीये. तो आता वाड्याच्या बाहेर निघून आला आणि तसाच वाड्याच्या कडेने मागच्या बाजूला आला. त्या मोकळ्या जागेतली ती माती अगदी तीच होती जशी तळघरातल्या झाडाच्या आतून तयार होऊन बाहेर आलेली माती होती. काय चमत्कार आहे हा? कोण सांगेल? प्रश्न खूप होते. उत्तर देणारं कोणीच नाही. तो आता परत पुढच्या भागात आला आणि त्याने मागे वळून वाड्यावर एक नजर टाकली. इतका वेळ निर्विकार असलेला तिचा चेहरा
आता अचानक परत एकदा तसंच स्मितहास्य करत होता. यावरून एक गोष्ट कळत होती की आतमध्ये इतकी नकारात्मकता आहे की तिच्यासारख्या पिशाच्याला देखील कुठेतरी एक दडपण येतं. तो परत एकदा गाडीत बसला. त्याला आज हेच बघायचं होतं की ते खरंच कोणतं तळघर आहे का ते त्याने पाहिलं होतं. खरं तर त्या तळघरात त्याची हिंमतच होत नव्हती. तो कॉफिन त्या झाडाच्या लाकडापासून बनलेला आहे एवढं मात्र त्याला समजलं होतं. गाडी स्टार्ट करून आता तो तिथून निघून गेला. वाड्याच्या आतून खिडकीच्या झडपेतून कोणीतरी त्याला जाताना बघत होतं. तो आता तिथून मुळशी फाट्यापर्यंत येऊन पोहोचला. टपरीजवळ येत त्याने सिगरेटचं एक पाकीट विकत घेतलं. सिगरेट ओढत ओढत तो आता तिथून पुण्याकडे निघाला. दीपकला त्याने फोन लावला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. पिरंगुट घाट आता संपला होता. गाडी त्याने आता भुकुमकडे वळवली जिथे त्याचा तो बंगला होता. खरं तर त्या बंगल्याचा विचार मनात जेव्हा केव्हा यायचा तेव्हा त्याचं मन अक्षरशः कोरं होऊन जायचं. त्याचा माइंड ब्लॉक होऊन जायचा. म्हणजे त्या बंगल्याच्या आत गेल्यावर तो कुणीतरी वेगळाच व्यक्ती असायचा आणि बाहेर आल्यावर मात्र तो एखाद्या निद्रेतून जागा झाल्यावर माणूस जसा होतो तसा व्हायचा. तो बंगल्याच्या समोर येऊन पोहोचला. त्याने बंगल्यावर नजर टाकली. दरवाजा लॉक होता. गेट पण बंद होतं. कोणी तिथे आलेलं नव्हतं. थोडा वेळ विचार करून त्याने आता गाडी तशीच परत वळवली आणि परत एकदा तो पुण्याकडे निघाला. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली नव्हती ती म्हणजे काही अंतरावर झाडाच्या कडेला एक बाईक उभी होती. झाडाच्या आडून केशव त्याला बघत होता. इतका वेळ केशव त्याचा पाठलाग करत होता पण ही गोष्ट राजच्या लक्षातच आली नव्हती. राज परत एकदा पुण्याकडे चाललाय ही गोष्ट केशवच्या लक्षात आली. झाडाच्या आडून तो बाहेर आला आणि त्याने खिशातून मोबाईल काढला आणि कुणाला तरी फोन लावला. हॅलो वहिनी, मी आता भुकुमजवळ आहे. तुम्ही सांगितलं होतं तसं सरांच्या मागेच होतो. मुळशीपर्यंत त्यांच्या मागे होतो पण तिथून मुळशी फाट्यावरून ते आतल्या बाजूला कुठेतरी गेले. नेमकी तिथे आल्यावर माझी गाडी बंद पडली. मग मुळशी फाट्यावरच थांबून त्यांची वाट पाहत राहिलो. 1.5 तासानंतर ते परत एकदा तिकडं आले. ते आतमध्ये जंगलाच्या बाजूला कुठेतरी गेले होते बहुतेक. तिथून ते निघाले. तिथून मी परत एकदा त्यांचा पाठलाग करत करत आता भुकुमजवळ आलोय. केशव म्हणाला. भुकुम? तिथं का गेला होता तो? तिने विचारलं. भुकुम गावापासून आतल्या बाजूला 5-7 किलोमीटरवर एका टेकडीवर एका बंगल्याशी येत काही वेळ ते थांबले पण तिथून त्यांनी गाडी वळवली. हा बंगला कोणाचा आहे माहीत नाही पण ते तिथून लगेचच माघारी फिरले. बंगला बंद आहे. मी आता बंगल्यापासून काही अंतरावरच आहे. केशव म्हणाला. कोणाचा बंगला आहे? कोणी आहे का तिथं? तिने विचारलं. नाही, कोणी दिसत तर नाहीये. आजूबाजूला मनुष्यवस्तीच नाहीये. पण वाईट वाटलं जरा सरांचा असा पाठलाग करणं. असं वाटलं त्या माणसावर आपण अशी नजर ठेवतोय ज्याचे कित्येक उपकार आहेत. केशव म्हणाला. खरं सांगू, मला पण हे आवडत नाहीये की तुला त्याच्या मागावर पाठवावं पण का कुणास ठाऊक असं वाटतंय त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय. तो काही नीट सांगत नाही. रात्री बेरात्री कुठेही निघून जातो. परवा रात्रीचीच गोष्ट. झोपेत बडबडत होता. आई बाबा परत आलेत आणि मग अचानक म्हणू लागला. नाही, ते आई बाबा नाहीत, ते आई बाबा नाहीत असं काहीतरी बडबडत होता. तो नक्की कुठल्या संकटात सापडलाय हे तो सांगत नाहीये. काय? हे तुम्ही मला सांगितलंच नाहीत. अहो वहिनी, याच सारखा एक प्रसंग परवा रात्रीही घडलाय. मी कुठं बोललो नाही. मी नुकताच त्याच दिवशीच गावावरून परत आलो होतो. झोप येत नव्हती. जागाच होतो. जिन्याने सर खाली उतरून येताना दिसले. बंगल्याचं दार उघडून ते बाहेर आले. गाडीच्या जवळ येऊन ते उभे राहिले आणि डिक्कीकडे नुसते एक टक लावून बघत होते. मी त्यांच्या मागे आलो. त्यांना विचारलं मागून येऊन की सर काय झाले. त्यावर त्यांनी माझ्याकडे वळून बघितलं आणि मला म्हणाले. केशव,
मला धोका दिला रे. आई बाबा आलेच नाहीयेत. परत परत माझ्या मेंदूशी कोणीतरी खेळून गेलं. कोणीतरी दुसरंच झालंय. आई बाबा आलेलेच नाहीत. असं काहीतरी विचित्र बडबडत होते. मग अचानक शांत झाले. काही न बोलता तिथून तिथून निघून परत बंगल्यात गेले. केशव म्हणाला, काय त्याच्या गाडीच्या डिक्कीत काही आहे का? असं सारखं वाटतंय मला. तिथं नक्कीच काहीतरी आहे. आणि दुसरी गोष्ट मला एक समजली नाही. आता इतका पैसा आहे तर हा दुसरी गाडी का घेत नाहीये? ती जुनी गाडीच का वापरतोय? मी एक काम करतो वहिनी. बंगल्यात जाऊन बघतो. कुठून आत जायचा मार्ग असेलच. बंगल्याच्या आत काहीतरी आहे असं मला वाटतंय. मला वाटतं केशव, तू आता कोणताही धोका पत्करू नकोस. सोबत कुणाला तरी घेऊन जा. मला वाटतं उद्या तू सागरला सोबत घेऊन जा. सागरशी पण मी या विषयावर बोलले आहे, आसावरी म्हणाली. आणि फोनची रेंज एकदमच गेली. फोन कट झाला. केशव आता रस्त्याच्या मधोमध येऊन उभा राहिला. दोन्ही बाजूला त्याने नजर टाकली आणि आता तो सरळ त्या बंगल्याच्या दिशेला चालू लागला. बंगल्याच्या गेटजवळ येत त्याने आजूबाजूला नजर टाकली. बंगल्याच्या गेटला कुलूप होतं. तो आता बंगल्याच्या गेटवर चढून आतल्या बाजूला दाखल झाला आणि चालत दरवाजाजवळ आला. दरवाजा पण बंद होता. आतमध्ये जायचा कुठलाच मार्ग इथून तरी दिसत नव्हता. तो आता बंगल्याच्या डावीकडून मागच्या बाजूला आला आणि त्याने एका खिडकीतून आत जाण्याचा मार्ग पाहिला. खिडकीची झडप बाजूला करून तो खिडकीतून आतल्या बाजूला शिरला. ती नेमकी तीच खोली होती ज्या खोलीमध्ये त्या कपाटाच्या आतून खाली जायला रस्ता होता. ते कपाट उघडं दिसत होतं आणि आतमध्ये ती वाट देखील तशीच दिसत होती. दिवसाची वेळ असल्यामुळे लाईट न लावताही खोलीत सगळं काही स्पष्ट दिसत होतं. आईला हे काय नवीन? कपाटाच्या आतून खाली जाण्यासाठी एक गुप्त मार्ग. केशव आता त्या कपाटाच्या जवळ आला. मोबाईल टॉर्च सुरू करत आता त्याने डायरेक्ट आत प्रवेश केला. त्याला माहितीच नव्हतं की आतमध्ये नक्की काय वाढून ठेवलं होतं. तो तसाच त्या निमुळत्या वाटेने आता पुढे आला आणि खाली जाणाऱ्या जिन्याने तो त्या तळघरात येऊन पोहोचला. आतमध्ये सगळीकडेच अंधारच अंधार होता. एक विचित्र अशी दुर्गंधी पसरलेली, एक कुबट असा वास पूर्ण खोलीत पसरलेला. तो आता भिंतीजवळ आला आणि त्याला तो स्विच बोर्ड दिसला. त्याने सगळी बटन दाबली आणि ती खोली प्रकाशमय झाली. समोर 2 पलंग दिसत होते आणि जमिनीवर सांडलेलं रक्त पूर्णपणे फ्लोअरवर पसरलेलं. त्या खोलीत सगळं काही होतं. टीव्ही, पंखा, एअर कंडिशनर, दिवे. वाळून काळसर झालेलं ते रक्त बघून सुरुवातीला त्याच्या लक्षातच आलं नाही की ते रक्त आहे. आता त्याने खोलीच्या इतर भागात बघितलं. रक्तात माखलेले काही कपडे त्याला अस्ताव्यस्त फाटलेल्या अवस्थेत पसरलेले दिसत होते. त्याच्या छातीत धडधड वाढली होती. आई शपथ, हे काय आहे? तो आता दुसऱ्या बाजूला आला. कोपऱ्यात त्याला 2 अर्धवट सडलेली प्रेतं दिसत होती. जणू काही त्या प्रेतावरचं सगळं मांस कुणीतरी खाल्लं होतं आणि फक्त हाडांचे अवशेष तिथे पडलेले होते. असं वाटत होतं. त्याच्या काळजाचा थरकाप उडाला आणि पुढच्याच क्षणी त्याला असं जाणवलं जणू त्याच्या मागेच कोणीतरी उभं आहे. त्याने सावध होत वळून मागे बघितलं. राजला बघून तो एकदम दचकला. तू इथं? राजने त्याच्याकडे बघत विचारलं. राज त्याला तिथे बघून चकित झाला होता. सर, हे काय आहे नक्की? हा बंगला आहे कुणाचा? आणि हे रक्तही, प्रेत, हे सगळं काय आहे? केशवने विचारलं. आता कसं सांगू तुला तरी? मलाच कळत नाहीये. तुला कसं सांगावं? सांगा सर, या गोष्टी लपवून ठेवू नका. तुम्हाला त्रास होतो याचा. खरं तर वहिनींच्या सांगण्यावरून मी तुमचा पाठलाग करत होतो. मुळशी फाट्यापर्यंत आपण बरोबरच होतो. तुम्हाला कळलं नाही, पण बरोबर मुळशी फाट्यावर आल्यावर माझी गाडी बंद पडली. मी तिथेच थांबून तुमची वाट पाहत राहिलो. तुम्ही 1.5 तासाने आल्यावर मी तुमच्या मागे मागे इथपर्यंत आलो. अरे मूर्ख आहेस का तू? बरं झालं मुळशी फाट्यापर्यंतच
तू माझ्या मागे आलास. त्याच्या पुढे तू आला असतास तर कदाचित असो. राज बोलता बोलता थांबला. सर पण हे काय आहे? हा बंगला कोणाचा आहे? माझाच बंगला आहे हा. एका खास कारणासाठी मी तो विकत घेतला होता, पण आता असं वाटतंय जणू ते सगळं खोटं होतं. राज शून्यात नजर लावून बोलत होता. त्याला आज इथे खूपच विचित्र वाटत होतं. सर, म्हणजे मला काही कळत नाहीये. तुम्ही काय बोलताय? इथून वर जाऊ, मग कदाचित मला काहीतरी सांगता येईल. राज म्हणाला. तो आता केशव बरोबर वर आला. तो कुठल्या तरी गहन विचारात होता. तुला आठवतंय 15-20 दिवसापूर्वी तू आणि आपला इस्टेट एजंट दोघांचं अपहरण झालेलं? ती भयानक रात्र ज्यातून आपण कसे तरी वाचलो. त्याच जागी मी गेलो होतो. मध्यंतरी खूप साऱ्या अशा गोष्टी घडल्या ज्यातून मला असं जाणवलं की आई आणि बाबा दोघेही माझ्याशी संपर्क करायचा प्रयत्न करत आहेत. ते माझ्याशी संपर्क करायचे. त्यांचे आवाज मला ऐकू यायचे. असं वाटायचं की ते खूप एकटे आहेत. त्यांचे आत्मे अजूनही भटकत आहेत. आणि हे सगळं सर्वात तीव्रतेने तेव्हा जाणवायचं जेव्हा मी त्या वाड्यात जायचो. वाड्याबद्दल मी तुला सगळं सांगीन, पण आत्ता नाही. मी आईबाबांशी बोलायचो. ते मला संकेत देत होते की ते आजही परत येऊ शकतात. जेव्हा जेव्हा मी त्या वाड्यात जायचो आणि त्यांचा आवाज माझ्या कानावर पडायचा, मी जणू संमोहित होऊन जायचो. मेंदूचा ताबा जणू सुटायचा. त्या रात्री तुला आठवत असेल, तुझ्यासमोर विक्रांतने माझ्या डोक्यात लोखंडी रॉड मारला होता. शशीधर काकाने मी मृत झालोय हे देखील घोषित केलं होतं आणि ते तूही ऐकलं होतं. खरंच मी तेव्हा मेलो होतो. त्यांनी माझं शरीर वाड्याच्या मागच्या असलेल्या मोकळ्या जागेत जमिनीखाली गाडून टाकलं. तिथे असलेली ती माती काहीतरी चमत्कारिकच आहे. तिथून पुढे मी कसा बाहेर आलो हे मलाही आठवत नाहीये, पण एक गोष्ट मला समजली होती की वाड्याच्या मागच्या भागात असलेली ती माती काहीही करू शकते. आता जेव्हा जेव्हा आईबाबांचे आवाज मला ऐकू यायचे, असं वाटायचं की ते मला संकेत देत आहेत की आम्हाला 2 शरीर हवी आहेत आणि त्या शरीरांमध्ये प्रवेश करू आणि परत एकदा या जगात तुझ्या सोबत असू. आणि अगदी तसंच झालं. माझ्या मेंदूचा जणू काही ताबाच दुसऱ्या कुणाच्या तरी हाती गेला होता. 2 प्रेत मी एका हॉस्पिटलमधून रात्रीच्या अंधारात घेऊन आलो आणि तिथे गाडली. आणि तुला खोटं वाटेल, ती प्रेत त्यामध्ये खरंच जीव आला. तिथून ती जिवंत झालेली प्रेत इथं कशी आली हे देखील मला आठवत नाहीये. त्याच काळात जेव्हा मी त्या एका विचित्र अशा संमोहनाखाली होतो, हा बंगला मी विकत घेतला. त्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या लक्षात आहेत, पण सगळं काही समजत असूनही मी हे करत होतो. गेल्या आठवड्यात गोव्याला जायच्या आदल्या रात्री इथं आर्या, तिचा भाऊ आणि आणखी एक माणूस आत शिरले. त्या दोघांचा जीव त्याच तळघरात गेलाय. आर्या वेडी झाली. जिवंत झालेली ती प्रेत माझे आईबाबा नाहीत हे माझ्या आत्ता लक्षात येतंय. मला ऐकू येणारे आईबाबांचे आवाज म्हणजे एक भ्रम होता आणि तो भ्रम उत्पन्न केला गेला होता त्याच वाड्यातल्या त्या अदृश्य शक्तीने. राज शून्यात बघत बोलत होता. केशव तसाच बघत नुसता ऐकत होता. सर, पण हे कसं शक्य आहे? मृत झालेली शरीर जिवंत झाली, हे तर ऐकायलाच अशक्य वाटतंय. केशव म्हणाला. हो, पण ते खरं झालंय. मी समजत होतो की मी माझ्या आईवडिलांना सृष्टीचे सगळे नियम मोडून मृत्यूच्या निद्रेतून पुन्हा एकदा या जगात घेऊन येऊ शकेन. मला वाटलं होतं की मी ते केलंय, पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच होती हे आता माझ्या लक्षात येतंय. राज म्हणाला. मला नीट सांगा. मला काहीच नीट लक्षात येत नाहीये. सुरुवातीपासून मला सांगा. केशव म्हणाला. राजने काही क्षण विचार केला आणि आता तो सगळं काही बोलू लागला. त्याचा भूतकाळ, ती रात्र, रितेश शहा, रसिक शहा, तो कॉफिन आणि मग एकामागून एक झालेल्या सगळ्या घटना, त्याने सोडवलेलं आतापर्यंतचं कोडं, अगदी आताच्या क्षणापर्यंतच्या. त्याने सगळं काही केशवला सांगितलं. केशव ते ऐकून चक्रावून गेला. मला माहीत नाही
मी तुला सगळं सांगून योग्य केलं की अयोग्य याचा परिणाम काय होईल हेही मला माहीत नाही. पण माझ्यासमोर इतके सारे प्रश्न आहेत की मला कळत नाहीये नक्की कोणता प्रश्न पहिल्यांदा सोडवला पाहिजे. मेंदू एका वेळी 10 ठिकाणी पळतोय. माझं मन मोकळं झालंय एवढं मात्र नक्की. राज म्हणाला, सर, हे जे काही तुम्ही सांगितलं ते कोणी कल्पनेतही विचार करू शकणार नाही असं आहे. राज उठून आता शोकेस जवळ आला. त्याने दारूची अर्धी भरलेली बाटली काढली आणि आता टेबल जवळ येत ग्लास भरला आणि क्षणभरात रिकामा केला. सिगरेटचे 2 झुरके घेत त्याला जरा बरं वाटलं. म्हणजे तुम्हाला आईबाबांचे जे आवाज ऐकू येत होते, जे भास होत होते, जी स्वप्न पडत होती, तो सगळा एक भ्रम होता? केशवने विचारलं. मला आता ते जाणवते. तुला माहितीये, मी गेले कित्येक दिवस नीट झोपू शकलो नाही. जेव्हापासून मला आईबाबांचे आवाज ऐकू यायला लागले, मध्येच रेडिओवर त्यांचा आवाज ऐकू यायचा, मध्येच फोनमध्ये त्यांचा आवाज ऐकू यायचा आणि मग जणू मी संमोहित व्हायचो. मी काय करतोय माझं मलाही कळायचं नाही. ती प्रेत मी घेऊन आलो. कशी घेऊन आलो, कुठून आणली तेवढं मला आठवते. पण त्यावेळी सुद्धा मला कळत नव्हतं की मी योग्य करतोय का चुकीचं करतोय. पण मला काहीही करून त्यांना परत आणायचं होतं. मी ते केलं. तुला खोटं वाटेल, ती 2 प्रेत जिवंत होऊन खालच्या तळघरात भटकायची. त्या काळात मी जेव्हा जेव्हा या बंगल्यात आलो, या बंगल्याच्या आत पाऊल टाकल्यानंतर काय व्हायचं कोणास ठाऊक. विचित्र वाटायचं खूप. डोकं जड असायचं. दारू घेतलेली नसेल तरी असं वाटायचं कुठल्या तरी नशेखाली आहे. समोर सगळं काही सुरू असायचं आणि मनातून एकच आवाज यायचा की हे सगळं गरजेचं आहे. आईबाबांना परत आणायचं असेल तर हे सगळं घडणं गरजेचं आहे. आणि आज खरं तर मी या बंगल्याच्या आत पाऊल टाकणार नव्हतो. पण का कुणास ठाऊक काही अंतर पुढे गेल्यावर अचानक मला असं वाटलं की जाऊन एकदा बघायला हवं आणि त्याचमुळे मी परत आलो. मला माहिती नव्हतं की तू या बंगल्यात आला आहेस. मी जेव्हा बंगल्याच्या गेटमधून आत आलो तेव्हा मला विचित्र असं काही वाटलं नाही. मेंदूवर जो एक प्रकारचा तणाव जाणवायचा तो मला जाणवला नाही. आजवर मी या बंगल्यात जेव्हा कधी यायचो तेव्हा माझ्या मनावर एक दडपण जाणवायचं. डोकं बधीर व्हायचं. आज तसं काहीच झालं नाही. मी एकदम शुद्धीत होतो. मी बंगल्याच्या आत पाऊल टाकलं तरीही मला विचित्र असं काही जाणवलं नाही. तळघरात आपण इतका वेळ होतो तिथेही मला फार नकारात्मकता जाणवली नाही. याचाच अर्थ ते जे काही होतं ते इथून गेलंय. पण कोणी केलं? माझ्या मेंदूशी हा असा अघोरी खेळ? राज विचारात पडला आणि अचानक त्याच्या डोक्यात जणू प्रकाश पडला. बापरे, म्हणजे ते दोघं, सुनेत्रा आणि विजयकांत, त्यांनी हे सगळं केलंय. राज म्हणाला, पण ते तर मेलेत ना. तुम्हीच म्हणाला त्या व्हिडिओमध्ये त्या माणसाने त्या दोघांचाही जीव घेतला होता. विजयकांत, त्याची बायको आणि ती म्हातारी, तिघांनाही त्याने जीवे मारलं होतं. केशव म्हणाला, शरीर मारतात पण आत्मे कधीच मरत नाहीत. आता माझ्या लक्षात येतंय. बरोबर आता हे वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. त्या वाड्यात त्या पंथीभोवती फिरताना मला विजयकांत आणि सुनेत्रा दिसायचे. तो कोणता भ्रम नव्हता. मला त्यांचेच आत्मे तिथे भटकताना दिसायचे. तोच विधी करताना ते कोणत्या तरी फेऱ्यात अडकलेत. तो विधी पूर्ण होण्याआधीच ते मारले गेले. कित्येक वर्ष ते त्याच फेऱ्यात अडकलेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक साधन हवं होतं. ते साधन म्हणजे एक असा व्यक्ती जो त्यांचं अस्तित्व अनुभवू शकेल, त्यांना पाहू शकेल. एकदा का त्यांचं अस्तित्व अनुभवणारा माणूस त्यांना भेटला की मग ते हळूहळू त्याच्या मेंदूचा ताबा घेऊ लागेल, जसा त्यांनी माझ्या मेंदूचा ताबा घेतला होता. मग माझ्या मेंदूवर माझ्या अंतर्मनात असलेली सगळ्यात नाजूक बाजू म्हणजे माझ्या आईवडिलांचं अकाली झालेलं निधन, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा घाव होता. माझ्या मेंदूवर, मनावर त्यांनी अशा पद्धतीने ताबा मिळवला की ती नस, ती जखम त्यांनी बरोबर हेरली. आणि मग आईबाबांचे आवाज ऐकू येणं, त्यांची स्वप्न पडणं, हे सगळं सुरू झालं.
एखाद्यावर पिशाच्य बाधा झाल्यावर जसा तो व्यक्ती एका भ्रमात जगू लागतो तसं झालं. पण हा भ्रम फक्त आईबाबांच्या आसपास असण्याची जाणीव इथपर्यंतच मर्यादित होते. कारण इतर वेळा मी अगदी नॉर्मल होतो. मी या मध्यंतरी गोव्याला गेलो. तिथून बरीच माहिती गोळा करूनही आणली. कारण त्यांचं ते काम झालं होतं. त्यांना हे हवं होतं ते मी दिलं होतं. म्हणून माझ्या मनावरचा तो भ्रम विरळ झालेला. त्यांना 2 शरीर हवी होती. त्या शरीरांमध्ये त्यांचे ते भटकणारे अतृप्त आत्मे प्रवेश करू शकतील अशी एकच गोष्ट त्या वाड्यात होती. ती म्हणजे ती चमत्कारिक माती. ती माती साधारण नाही. ती माती म्हणजे 2 विश्वांमधली एक शिडी आहे. त्याच शिडीचा वापर करून आता त्यांनी त्या 2ही शरीरांमध्ये प्रवेश केलाय. त्या मातीतील अघोरी चमत्कारिक अशा गोष्टीने आधी त्यांचे चेहरे बदलले आणि आता कदाचित त्यांच्या आत्म्यांनी त्या शरीरावर पूर्णपणे पकड मिळवली आहे. आणि आता माझ्या लक्षात येते, आज मी त्या वाड्यात गेलो होतो तेव्हा वाड्यात ते दोघंच होते. ते दोघं तिथेच होते आणि ते मला बघत होते. 1 मिनिट, हो बरोबर, एक गोष्ट जी माझ्या लक्षात आली नव्हती ती आता मला चांगली लक्षात येते. तो दरवाजा जेव्हा मी उघडला त्याच्यावर असलेली जाळ्या जळमट आधीपासूनच बाजूला सारलेली होती. आणि हो, ती पंती. इतर वेळा ती पंती दिवसाच्या वेळी जेव्हा जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मी पाहायचो. पंतीमध्ये तेल नसायचं, पाणी नसायचं. ती पंती पूर्णपणे ड्राय असायची. पण आज त्यामध्ये थोडंसं गढूळ पाणी दिसत होतं. ते पाणी तिथे आपोआप तर आलेलं नाही. यस, म्हणजे ते त्या वाड्यातच होते. पण नक्की काय हवंय आता त्यांना? माझा वापर करून त्यांनी हे सगळं का केलं असेल? तो थोडासा कन्फ्यूज झाला.